पंच सामना सुरू करा. लॉंग ऑन आणि डीप मध्ये एक मिड विकेटला फिल्डर सेट करण्यात आला. हिमांशु पाटील पहिल्या षटकाला त्या ठिकाणी सुरुवात करत असताना सामना करेल बॅटर अजय. अजयच्या सोबतीनं तुम्ही अझरला पाहतात. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या दिशेनं आणि काय झेल पकडल्या प्रज्वलनं त्या ठिकाणी. व्हेरी गुड टेकन फ्रॉम प्रज्वल दळवी. पहिल्या चेंडूवरती सफलता त्या ठिकाणी प्राप्त करून देत असताना कॅप्टन हिमांशु पाटीलला तुम्ही त्या ठिकाणी बघतायत. बिग विकेट. अजय शून्यावरती त्या ठिकाणी आउट होतोय. लेन बॉल होता, समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न आणि झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी लेफ्टी बॅटर आता तिसऱ्या क्रमांकावरती हिमांशु पाटील ओव्हर द विकेट ना. ओ हो, पहिला बॉल स्विंग केला ऑन साइडला. विथ द स्विंग, विथ द टाइट, आउट ऑफ द ग्राउंड येतोय सिक्सर. काय फटका आहे. रोहित नावातच क्रिकेट मधील सर्व काही. हिट फटका त्याच्या बॅट मधून बघायला मिळाला. षटकाराच्या मदतीने अकाउंट ओपन करत असताना स्वतः रोहित आणि संघाच्या धावांना देखील सुरुवात आता रोहितने केली आहे. हिमांशु पाटील आता कमी गतीने टाकला बॉल आणि बॅटची एज घेत असताना बॉल फ्लाय स्लिपच्या दिशेने गेला. डॉट बॉल येतोय. षटकारानंतर पुन्हा पलटवार. थोडासा बाहेर काढला बॉल लेफ्टी बॅटर समोर. पहिला जो चेंडू होता लेन चांगली होती, परंतु आतमध्ये येणारा होता आणि बरोबर स्लॉट मध्ये रोहितच्या मिळाला जो बॅटचा स्विंग होता आणि अक्षरशः त्या चेंडूला लपेटलं. मिड विकेटच्या पलीकडे पाठवलं, परंतु तदनंतर दिशेवरती चांगलं नियंत्रण आणि षटकारानंतर करतोय कमबॅक. आता समोर लॉफ केल्या लॉंग ऑनच्या दिशेनं फिल्डर येत आहेत बॉलवर आणि त्यांच्या आवाक्या बाहेर येतोय षटकार. स्ट्रेटिश लॉंग ऑनला हा सिक्सर आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती या षटकाराच्या मदतीने 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पाहू शकता रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला लॉंग ऑनच्या दिशेनं आणि बरोबर समालोचन कक्षाच्या समोर हा षटकार आपल्याला बघायला मिळाला. ओ पुन्हा एकदा क्रॅकिंग. सो काय फटकेबाजी आहे रोहितच्या बॅटमधून. परफेक्ट पॉवर प्लेचा हा बॅटर आहे असं त्याच्या फटक्यांवरून दिसून येतो आणि परफेक्टली क्लासिकल फटके. हा बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं लॉफ्ट करत असताना लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आणि सरळ सीमा पार येतोय चौकार. हिमांशु पाटील पहिल्याच बॉलवर एक्सा कव्हरला करत हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता जिथे भरपूर मोठा गॅप होता आणि 16 धावा आता धाव फलकावरती लागलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केल्यानंतर हिमांशु पाटीलच्या विरोधात वार केल्या रोहितनं.
चला नेक्स्ट मॅच धनेश 11 कुकसे विरुद्ध आई एकविरा कुकसे. ग्रामीणचा सामना बघायला मिळेल. स्वीप करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट लगावण्याची गरज होती परंतु तेथे एक धाव पळून पूर्ण केले. क्या बात आहे. कुकसेच्या विरुद्ध कुकसे असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. ग्रामीण फॉर्मॅट मध्ये आपण यापुढे जाणार आहोत आणि तो सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल याची नोंद घ्या. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि 17 धावा धावफलकावरती लागल्यात. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात प्राप्त करून देत असताना रोहित नीडरपणे खेळला. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय की कोणत्या प्रकारचा दबाव न घेता नीडरपणे बॅटिंग कशी करावी आणि ती फलंदाजी आता त्याच्या वतीने बघायला मिळाली. सेकंड ओव्हर कौशल पाटील फार एंड कडनं आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिलं षटक व्हीआयपी डायस एंड कडनं कॅप्टन हिमांशु पाटीलनं कंप्लीट केलं परंतु त्या ओव्हर मध्ये चला सामना बरोबर आपण पाहतोय की 9:50 मिनिटांनी सुरू झाल्या. 6 मिनिटे आपण घेतलेत. 25 मिनिटांनी तुम्हाला 5 ओव्हर कंप्लीट करायच्यात अन्यथा एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला सर्कल मध्ये सेट करावा लागेल याची नोंद घ्या. सेकंड ओव्हर कौशल पाटील बॉलिंग मार्कवर. 3 क्षेत्ररक्षक आता सीमारेषेच्या जवळ अगदी सेट करण्यात आलेले आहेत. पंच सामना 9:50 ला डाव सुरू झाले लक्षात ठेवा. आतापर्यंत भरपूर वेळ तुम्ही खर्च केलेला आहे. सीमारेषेच्या आतमध्ये काही प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय प्लेयर्स पॅव्हेलियन जवळ काही आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय की आपण कृपया स्टँड्स मध्ये बसा. सेकंड ओव्हर कौशल पाटील ओ ड्राइव्ह केला. पुन्हा एकदा क्लासिकल कव्हर ड्राइव्ह परफेक्टली मिडल करतोय आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 18 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 18 रन्स ऑन दी बोर्ड नाव. प्रत्येकी बॉल गणिक क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय आणि तो गरजेचा देखील आहे कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा मैदानात असतो तेव्हा तेव्हा कॅप्टनलाही विचार करावा लागतो. ओ परफेक्ट वाईड यॉर्कर ग्रेट कमबॅक. कौशल पाटील कडे ते व्हेरिएशन्स वर्सटाईल खेळाडू आणि फार कमी वयामध्ये खरं तर कौशल पाटीलनं देखील अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अनेक मोठमोठ्या संघांमध्ये आपली जागा बनवली आणि सध्या तुम्ही पाहतात मॅगी 11 संघ आणि या स्पर्धेमध्ये मॅगी भाई मांगीलाल पालीवाल ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांक 22,000 रुपये या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत आणि या स्क्वेअर ड्राईव्हचा फटका क्लासिकल चौकार नेत्रदीपक फटका आपल्याला बघायला मिळाला आणि बॉल सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक आता 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. दुसऱ्या षटकामध्ये कौशल पाटीलला तुम्ही पाहतायत ओव्हर द विकेटनं स्वीप करण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड परफेक्ट यॉर्कर दांडी उद्ध्वस्त केले. बॅटर आझर बॅक टू द डगआउट. परफेक्टली यॉर्कर बघायला मिळाला. स्वीप करण्याचा प्रयत्न सरळ यष्ट्याना उडवलं त्या ठिकाणी आणि इतका भन्नाट वेग होता की अझरची बॅटही त्या चेंडूवरती येऊ शकली नाही. एवढा वेगानं तो बॉल सीमारेषेला धडकला आणि विकेट त्या ठिकाणी मिळाली ती कौशल पाटीलला. धावसंख्या धावफलकावरती 22 असताना दुसरा धक्का लागलाय. ओव्हर नंबर 2 दुसऱ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी सुरू आहे.
धावा चांगल्या वेगानं बनवल्या जातात. आसिफ शेख न्यू बॅटर मुर्तुजा स्पोर्ट्स कडनं मॅन फ्रॉम मापोली. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. मापोली गावामधून खेळत असताना तो नेहमीच सिकंदर स्पोर्ट मापोलीला बिलॉंग करतो आणि चांगला खेळ त्याच्या वतीने आपण अनेक स्पर्धांमध्ये बघितल्या ग्रामीणचं क्रिकेट खेळताना. परंतु आता मुर्तुजा स्पोर्ट्ससाठी देखील तो खेळ त्याच्या वतीने तुम्हाला बघायला मिळेल का. आसिफ शेख नवीन बॅटर आला आणि सध्या 22ला 2 अशी स्थिती आहे. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं हे दुसरं षटक या वेळेला मार्गस्थ असताना. ओहो हो कोलात टाकलेला बॉल पुन्हा एक लाऊडली अपील करण्यात आली आहे त्या ठिकाणी. परंतु हा बॉल निर्धाव येतोय आणि याचबरोबर धावसंख्या स्थिर आहे. ती धावफलकावरती 22वा 22 रन्स. पॉवर प्ले मधील दुसऱ्या षटकामध्ये चांगला कमबॅक चांगली वापसी करण्यात आली आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये वेगानं धावा आल्या होत्या. ओ स्विंग अँड मिस प्ले अँड मिस अनदर गुड बॉल. 2 षटकांचा केस संपन्न झालाय. कौशलने सक्सेसफुल षटक त्या ठिकाणी हाताळले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22ला 2. यानंतर पुन्हा एकदा आपण ग्रामीण पूलकडे वळणार होतो आणि ग्रामीण पूलमधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तो धनेश्वलन कुक्षे उपेक्षा आई गावदेवी कुक्षे या 2 संघामध्ये. कुक्षे उपेक्षा कुक्षे ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बंटी पाटील तर दुसऱ्या बाजूला बबलू पाटील. मात्र सध्या BC4 सिटी फॉर्मॅटमधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग 11 विपक्ष मृदुजा स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये चॅलेंज स्पोर्ट्स संघाचं आव्हान डिओ 11 संघाला झेलता आलेलं नाही आणि चॅलेंज स्पोर्ट्स संघाने विजय संपादन केलेला आहे. तर BC4 सिटी फॉर्मॅटमधील सध्या दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर खेळ सुरू करायचा जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही कारण 2 षटकांसाठी 11 मिनिटाचा वेळ खर्च केलेला आहे. किरण पाटील होते सावध एक्सप्रेस कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत. मजर खान वेलकम. आपल्या कॉम्बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत आहे. खूब खूब धन्यवाद सुभाष धुमाल सर. BC4 फॉर्मेट का ये दूसरा मैच और गेंदबाजी के लिए अब किरण. पहली गेंद देखने वहां पर एक अच्छी गेंद के साथ शुरुआत करते हुए क्वार्टरल ऑफ भिवंडी किरण पाटिल आए ओवर नंबर 3 में गेंदबाजी के लिए. लेकिन क्या कुछ हुआ है वहां पर ये देखने वाली बात भी रहेंगी सुभाष धुमाल सर. विकेट इस वक्त गिरता हुआ. अखेर आपण बघतोय विकेटचं पतन पाहायला मिळतंय. सांघिक यश आपण बघतोय. रनआउटचोरपणे फलंदाज बाद होताना तिसरा हादरा बसतोय. इथे मात्र मुर्तुजा स्पोर्ट्स संघाला टॉपवरचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. मॅग 11 संघाने आपण बघितलं तर 3 षटकासाठी 3 नवीन गोलंदाज वापरले आहेत. पहिलं षटक हिमांशू पाटील संघनायकाने हाताळलं होतं. त्यानंतर कौशल पाटील याचं षटक पाहायला मिळतं आणि यानंतर षटक आपण पाहतोय किरण पाटील याचं. जी बिल्कुल. और रोहित अब इस वक्त आउट होकर वापस जाते हुए. हालांकि अच्छी बल्लेबाजी कर रहे थे रोहित. 2 सिक्सर और एक बाउंड्री भी आई थी उनके बल्ले से. पहले ओवर में हिमांशु पाटिल ने 17 रन खर्च किए. लेकिन उसके बाद जिस प्रकार से गेंदबाजी रही कौशल पाटिल उन्होंने 5 रन खर्च किए. और अब ये तीसरा ओवर पहली गेंद के ऊपर विकेट वहां पर गिरा है. रोहित बहुत ही दुर्भाग्यपूर्ण तरीके से आउट होकर वापस गए. तीसरा विकेट गिरता हुआ 23 के योग पर. नए बल्लेबाज अब आए हैं बाबा शेख. आज मुनाफ शेख ने पिछले मैच में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की. अब देखना है कि बाबा शेख क्या काम करेंगे. पहली गेंद बहुत ही खूबसूरत तरीके से इस गेंद को खेला है वहां पर बाबा ने. और गेंद जा रही 1 बॉस में सीमा रेखा के पार 4 रनों के लिए. पालमध्ये अतिशय सुरेख फटका अगदी इनफिल्डच्या वरून चेंडूला पाठवलेलं आहे. डीप कव्हर रिझनमधून सीमापार चौकार.
बाउंड्री के साथ पारी की शुरुआत करते हुए बाबा शेख, लेकिन इस बार अच्छी गेंद वहां पर डॉट गेंद के साथ वापसी इस बार रही है किरण द्वारा। 27 पर स्कोर। आई हमारे बीच में इस वक्त तशरीफ लाते हुए जावेद शेख साहब, आपका स्वागत है जावेद भाई, वेलकम। आए हुए तमाम मौजूद मेहमान जो इस वक्त हमारे वीआईपी डाइस पे मौजूद है, सभी का स्वागत है, सभी का वेलकम है। शाहिद खान एंड ग्रुप की तरफ से मैं सभी का स्वागत करता हूं। इस बार बहुत ही बेहतरीन तरीके से वहां पर इस गेंद को निकाल दिया गैप में और फिर से गेंद जाती हुई बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। और आता हुआ स्कोर में और ओवर की समाप्ति भी अब यहाँ पर होती हुई 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है और अब तक जो रन बनाए गए 32 रन बन चुके हैं 3 विकेट गंवाने के बाद मुर्तुजा स्पोर्ट्स। 3 षटकांत समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय स्कोरवर 32। यानंतर ग्रामीण पूलकडील सामन्याकडे आपण वळणार आहोत आणि ग्रामीण पूलमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल धनेश्वलन कुक्षे विपक्ष ऐगावती कुक्षे या दोन संघामध्ये। पुढील सामना या दोन संघामध्ये आपण पाहणार आहोत। दोन्ही संघ पण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी सज्ज राहायचं आहे। क्या बात है, अगला जो मुकाबला रहेगा दोनों ही कुक्से की टीमें एक्शन में हमें नजर आएंगी। फिर से एक बार ग्रामीण फॉर्मेट की तरफ हम जाएंगे। ये खास बात है एकता ट्रॉफी की जो शुरुआत हुई आज, एकता ट्रॉफी की आज दोपहर में कई मैचेस हमने देखे जहां पर ग्रामीण के पीटीसी ग्रामीण के मैचेस देखने को मिले और अब ये लगातार दूसरा BC4 फॉर्मेट के मैचेस मुर्तुजा स्पोर्ट्स और मैगी 11 के बीच में ये मुकाबला खेला जा रहा है। हालांकि पहला जो मुकाबला रहा था BC4 फॉर्मेट का चैलेंज स्पोर्ट्स और डीओ स्पोर्ट्स के बीच में रहा है और बहुत ही शानदार परफॉर्मेंस देखने को मिला है चैलेंज स्पोर्ट्स का। समय थोड़ा कम लेना है, खेल को तुरंत ही शुरू करना है। गेंदबाजी के लिए एक बार फिर से कौशल को बुलाया गया है। पिछला ओवर जो रहा था कौशल का 5 रन देकर 1 विकेट उन्होंने हासिल की थी। एक बार फिर से ओवर नंबर 4 में गेंदबाजी की शुरुआत करते हुए कौशल पाटिल। पहली गेंद वहां पर देखना है कि कॉपी बुक स्टाइल में इस गेंद को खेलने की कोशिश वहां पर करते हुए बाबा, लेकिन फिर से एक और सिंगल रन। आसिफ शेख और बाबा शेख पारी को संभालते हुए। स्कोर अगर हम देखें तो 33 बन चुके, एक अच्छा टोटल अब बन चुका है। लेकिन चिंता वाली बात यह है कि 3 विकेटें गिरी। आसिफ और बाबा थोड़ा सा संभल कर भी बल्लेबाजी करे। ऑन साइड में इस बार गेंद को खेल दिया, वहां पर कलाइयों का इस्तेमाल करते हुए आसिफ शेख ने फिर से एक और सिंगल रन। स्ट्राइक को लगातार अब रोटेट करते हुए वहां पर दोनों ही बल्लेबाज। अगदी बरोबर, आपण बघतोय एका एका धावेने धावप्ले कलता ठेवलेला स्ट्राईक रोटेट केले जातात कारण मोठे फटके येत नाहीत आणि क्रिकेटच्या लाईफ लाईनचा वापर दोन्ही फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत। 34 पर स्कोर 34 बन चुके हैं। काफी तेज अपना बैट घुमाया वहां पर इस बार बाबा ने। हालांकि कवर की दिशा में गेंद जाती हुई फिर से एक और सिंगल रन। पहली 3 गेंदों पर 3 सिंगल रन खर्च किए कौशल पाटिल। पिछला ओवर भी उनका जो रहा था बहुत ही बेहतरीन रहा था और इस ओवर में भी नफी तुली गेंदबाजी, बल्लेबाजों को मौका नहीं दे रहे बड़ा हिट लगाने के लिए। चैनल में गेंदबाजी करते हुए कौशल पाटिल। इस बार हिम्मत जुटाई थी वहां पर आसिफ ने, बड़ा हिट लगाना चाहते थे, मिड विकेट को क्लियर करने की कोशिश रही थी बल्लेबाज द्वारा, लेकिन एक बहुत ही बेहतरीन गेंद वहां पर रही है कौशल पाटिल द्वारा। सीधा विकेट कीपर श्याम चौधरी के हाथों में गेंद जाती हुई डॉट। आगे निकले, कदमों का इस्तेमाल किया वहां पर बल्लेबाज ने।
ऑन साइड में इस बार गेंद को खेल दिया है। देखना है थोड़ा सा फंबल जरूर होता हुआ और उसका फायदा उठाते हुए दोनों ही बल्लेबाज सिंगल को डबल में कन्वर्ट किया इस बार आसिफ और बाबा ने। इन दो रनों की मदद से स्कोर 37 पर जा पहुंचा है। इस ओवर में कहीं ना कहीं थोड़ा शांत क्रिकेट देखने को मिला है। हालांकि पिछले ओवर में 2 बाउंड्री जरूर लगाई थी बाबा शेख ने, लेकिन इस ओवर में जिस प्रकार से गेंदबाजी हो रही है वो बहुत ही बेहतरीन। बड़ा हिट लेना चाहते थे वहां पर और ये किस्मत वाले रन आ जाएंगे। गेंद लॉन्ग स्टॉप की दिशा में जाती हुई इस बार 4 रनों के लिए। नशिबाचा चौकार आपण पाहतोय आणि अशा प्रकारे या षटकाची देखील समाप्ती 4 षटकांची समाप्ती झालेली आहे। 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते मृत्यूच्या स्पोर्ट्स संघाची ती 41। बिल्कुल 41 रन यहाँ पर बन चुके हैं। रन की अगर हम बात करें धुमां सर तो रन अच्छे हैं, 41 रन 4 ओवर की समाप्ति पर। और दोनों ही बल्लेबाज अब कहीं ना कहीं उनकी आंखें जो है कि जम चुकी है बाबा और आसिफ की। आसिफ शेख वैयक्तिक 7 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय। 6 चेंडूचा त्यांनी सामना केला तर दुसऱ्या बाजूला बाबा शेख आपण पाहतोय 11 धावसंख्येवर फलंदाजी करतोय। त्यांनी 7 चेंडूचा सामना आतापर्यंत केलेला आहे। समय में थोड़ा सहयोग करना है। तुरंत ही 5वें ओवर की शुरुआत आपको करनी होगी। कौशल पाटील यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आहे। 2 षटकांमध्ये 14 धाव खर्च करून एक सफलता देखील त्याने अर्जित केलेली आहे। जी बिल्कुल, जिस तरह से 2 ओवर किए उन्होंने वो बहुत ही बेहतरीन रहे। अब गेंदबाजी में एक बार फिर से किरण पाटिल को बुलाया जा रहा है गेंदबाजी के लिए। कंटिन्यू रखा है किरण को भी। 10 रन खर्च किए थे उन्होंने अपने पिछले ओवर में। अब यहाँ पर देखना है कि किस तरह से बल्लेबाजी रहेंगी किरण के सामने। हालांकि पिछले ओवर में 2 बाउंड्री जरूर लगाई थी बाबा शेख ने उनके खिलाफ। 4 ओवर की समाप्ति के बाद 41 रन बन चुके हैं 3 विकेटें गंवाने के बाद। आउट होने वाले बल्लेबाज अजय, अजहर और रोहित। किरण पाटील लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना इथे मात्र ऑन साईडला चेंडू खेळलेल्या लॉंग ऑन रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे। फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना। बिल्कुल जमीन के सहारे से इस बार इस गेंद को खेल दिया। अलॉन्ग द ग्राउंड गेंद को खेलते हुए वहां पर बाबा एक और सिंगल रन उनकी पारी का। पूर्णपणे कंट्रोल गोलंदाजी या इनिंगमध्ये पाहायला मिळाला आहे। हिमांशू पाटील असेल, किरण पाटील असो, कौशल पाटील असेल। इथे मात्र दिशांत चेंडू पंचांचा इशारा वाईट डाऊन द लेग स्टंप चेंडू पाहायला मिळतोय। वेगाने हाताळण्याचा प्रयत्न मात्र दिशेवर कंट्रोल पाहायला मिळत नाही। जी बिल्कुल, बहुत ज्यादा तेज गेंद करने की कोशिश रही थी वहां पर किरण द्वारा। वही कारण था कि इस बार अपनी दिशा से वो भटके और एक एक्स्ट्रा रन स्कोर में जुड़ता हुआ 43 पर स्कोर। इसके बाद जो मुकाबला रहेगा ग्रामीण फॉर्मेट का मुकाबला रहेगा। किरण पाटील लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना पुन्हा एकदा दिशांत चेंडू आणि तेच चित्र आपण पाहतोय। पंचांना देखील बिजी ठेवलं जात आहे। पुन्हा एकदा डाऊन द लेग स्टंप चेंडू पाहायला मिळतोय। लगातार ये उनकी दूसरी वाइड गेंद रही है। कुछ अलग करने की कोशिश लगातार अपनी गेंदबाजी में करते हुए किरण पाटिल। 2 अतिरिक्त रन अब स्कोर में जुड़ते हुए। आसिफ और बाबा कहीं ना कहीं यहाँ पर मुर्तुजा स्पोर्ट्स की जो पारी लड़खड़ा रही थी उसको संभाल लिया ये बल्लेबाजों ने। अगदी बरोबर आहे, कारण चांगली भागीदारी त्यांच्यामध्ये पाहायला मिळते। इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे। टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई भर, चेंडू निघून जातोय स्क्वेअर वरून सीमा पार। 6 धावांसाठी षटकार। वहां पर इस वक्त आता हुआ आसिफ शेख के बल्ले से गेंद की लाइन को बहुत बेहतरीन तरीके से पिक किया था वहां पर आसिफ ने और पुल करते हुए ये पहला सिक्सर आता हुआ उनकी पारी का और टीम का स्कोर 50 पर। या पिकअप शॉटने आपण पाहतोय अर्धशतक देखील पूर्ण झालेलं आहे। संघाचं 50 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात। किरण पाटील व्यापीठ हिंड करून वलताना इथे मात्र करार ऑन ड्रायचा फाटका मात्र क्षेत्ररक्षक अक्षय कासार तिथे सज्ज आहे। मॅन फ्रॉम रामवाडी आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतोय। चांगलं क्षेत्ररक्षण आणि क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय। धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ते 51 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे। किरण पाटील आपल्या स्पेल मधील शेवटचा आणि संघाकडून 5वं षटक बदलतोय। इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे।
क्षेत्रक्षी तिथे सज्ज आहे. मात्र हिमांशूच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. यहाँ पर देखने को मिल रही है बाबा शेख द्वारा ऑफ स्टंप के काफी बाहर की ये गेंद रही थी, जिसे एक्स्ट्रा कवर की दिशा में खेला है। वहां पर बाबा शेख के बल्ले से एक बहुत ही बेहतरीन ये दम दनाता हुआ सिक्सर आता हुआ। 57 धावा आपल्यावर पाहायला मिळतात. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. या चेंडूवर मात्र किरण वापसी करताना पण पाहतोय. किरण या चेंडूवर कुठल्या प्रकारचा रन देताना दिसत नाही. जी बिल्कुल, डॉट गेंद इस बार रही है। आड़े बल्ले से कहीं ना कहीं गेंद को खींचने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने, लेकिन बहुत ही बेहतरीन लाइन के ऊपर इस बार गेंद को रखते हुए किरण। 5वें षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय किरण पाटील मॅन फ्रॉम सावत 5वें षटकात आलताना. इथे आपण पाहतोय फलंदाजापासून दूर ठेवला जातोय चेंडू. आउटसाइड ऑप्शन हा चेंडू पाहायला मिळतोय. आणि येथे मात्र आपण पाहतोय बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईटसाठी नक्कीच हा रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. इट्स वाईट. हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा हाताला गेला आणि या फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावफलकामध्ये 1 ने देखील भर पडते. रिव्ह्यू सक्सेसफुल आपण बघतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाने जो रिव्ह्यू घेतलेला आहे तो मात्र आता सक्सेसफुल पाहायला मिळतोय. 58 58. तीसरी ये वाइड गेंद रही है इस ओवर की, लगातार ऑफ स्टंप के बाहर की तरफ गेंद को रखते हुए वहां पर किरण। इथे मात्र विकेट टू विकेट अगदी ब्लॉक होल मधला चेंडू होता. स्टंप कव्हर करताना आपण पाहतोय फलंदाज डिफेन्स केलेला आहे. एक सिंगल रन्स आणि अशा प्रकारे या सिंगलने या षटकाची देखील समाप्ती. 5 षटकांची समाप्ती झालेली आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर मृत्यूच्या स्पोर्ट्स संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 59 धावा. मित्रांनो सिटी फॉर्मॅटमधील सामने आपण पाहतोय आणि सिटी फॉर्मॅटसाठी आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दमदार आमदार महेश चौगले साहेबांच्या माध्यमातून तसेच अल्ताफ अली साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं आहे. त्यांचा विशेष धन्यवाद. सेकंड क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला मांगीलाल पालेवला ज्यांचा संघ आपण सध्या इन ॲक्शनमध्ये पाहतोय त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर आहे. त्यांचा विशेष धन्यवाद. त्यानंतर आपण बघितलं तर ग्रामीण पूलमधील जे फर्स्ट प्राईज आहे ते आम्हाला विष्णुदादा चंदे साहेबांकडून स्पॉन्सर आहे. त्यांचा ते विशेष धन्यवाद. ग्रामीण मधील सेकंड प्राईज आम्हाला कॅश प्राईज आतकुलीचे प्रकाश भोईर साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले. त्यांचा देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला डोले या गावचे समाजसेवक रुपेश जाधव साहेबांकडून. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक खडवलीचे या समाजसेवक सलमान शेख यांच्या माध्यमातून स्पॉन्सर. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या सर्वांचं विशेष धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या एकता ट्रॉफीसाठी लाभलेलं आहे. जी बिल्कुल, जितने भी हमारे स्पॉन्सर है सभी का यहाँ पर हम धन्यवाद व्यक्त करते हैं। शाहिद खान और उनका जो पूरा ग्रुप है उनके द्वारा खेल की शुरुआत एक बार फिर से होती हुई और डेथ ओवर में लास्ट ओवर में योगेश भोईर को बुलाया गया गेंदबाजी के लिए, मैन फ्रॉम हेवाली। 5 ओवर की समाप्ति पर जो स्कोर बनाया गया 59। लास्ट ओवर की शुरुआत वहां पर हुई और देखना है कि विकेट के साथ शुरुआत यहां पर करते हुए योगेश भोईर। प्रणव भोईर याच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. हे आपण पाहू शकता. डीपमध्ये अगदी त्याला लेफ्ट किंवा राईट होण्याची देखील गरज भासलेली नाही आणि परिणामस्वरूप झेलबाद चिरपणे फलंदाज बाद होताना
काही टार्गेट आपल्या माइंडमध्ये असेल, ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा निर्धारित 4 षटकामध्ये आपला प्रयत्न असेल? 40+ धावा करण्याचा प्रयत्न. 40+ आणि कोणते असे बॅटर असतील ज्याच्याकडून अपेक्षा असेल? मानस धुमाल. मानस धुमाल. तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. तर टॉस केला गेलाय. धनेश्वर कुक्ष संघाच्या संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम गोलंदाज स्वीकार मी घेऊन जातोय टॉस बसून सर आमच्या कॉम्बॉक्समध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ग्रामीण पूलमधील आई एकविरा कुक्ष विपक्ष आपण सामना पाहणार आहोत धनेश्वर कुक्ष या दोन संघामध्ये. नक्कीच आपण बघतोय शाहिद खान प्रेजन एकता ट्रॉफीचं आयोजन आणि त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून फ्रेंड्स ग्रुप संघांची देखील अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये आपण बघतोय आसिफ चिमना असतील, साजिद शेख असतील, वसीम शेख असतील, काही प्रेस असतील, त्यानंतर समीर शेख, सुफियान शेख आणि अफसर रईस यांची नक्कीच अपार मेहनत आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. अमित भाई मोतीमाला यांचं देखील विशेष सहकार्य त्यांना आपल्याला जे शाहिद खान यांचे परम मित्र आहेत. त्यानंतर तौसिफ शेख, श्याम भोगा असतील, सुफियान पावले असतील, त्यानंतर पापा मुकरी असतील, त्यानंतर जावेद शेख असतील, वाजिद शेख असतील, सैफ पटेल असतील, त्यानंतर सौरभ बर्डे असतील, माजिद शेख असतील, रिफात वरुडकर असतील, त्यानंतर माज शेख असतील, नकीब पटेल असतील, रोहन थोरात असतील, गणेश मुकणे असतील, त्यानंतर मोझम पटेल असतील, मुस्तकीन रईस असतील, नाफिज बर्डे असतील, फरान पावले असतील, यांची अपार मेहनत या नक्कीच या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. सर्व थोडं मैदानामध्ये पाठवायचे आहे मॅगेलियन संघाने. या आपण पाहू शकता या स्पर्धेमध्ये नेव्याचे चेंडू वापरले जातात आणि या चेंडू समेत जे टॉस कॉइन आपण वापरतो या स्पर्धेमध्ये टॉस उडवण्यासाठी शाहिद खान एकता ट्रॉफी पाहायला मिळते. समेत मैदानामध्ये आपण बघूया श्याम चौधरी समेत याचा सक्रिय फलंदाज प्रणव भोईर हे दोन्ही सलवेचे फलंदाज मैदानामध्ये उतरलेले आहेत. आव्हान ठेवले गेले ते आपण पाहतोय एकूण 70 धावांचं आणि 70 लक्षाचं पाठला करण्यासाठी आता मात्र मॅगी 11 संघाकडून सलवेजोड मैदानामध्ये पाहायला मिळते. मागल्या व्हॉलीबॉल फॅम टीम आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप देखील लाभलेले आपण पाहतोय. सिटी फॉर्मॅट मधील जे सेकंड क्रमांकाचा पारितोषिक आहे ते त्याने आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे कॅश प्राइस, त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय आणि त्यांचा संघ सध्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. प्रणव भोईर विथ श्याम चौधरी टू ओपनर ऑन मिडल. तर बॉलिंग ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय मुर्तजा स्पोर्ट्स संघाकडून आसिफ शेख. प्रत्येकी 6 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय ज्यामध्ये पहिली 2 षटके पॉवर प्लेचे असणार आहेत. 70 धावांचं एक चांगलं टार्गेट नक्कीच इथं पाहायला मिळते आणि टार्गेटचा पाठला किती मात्र करावा लागेल तो मॅक 11 संघाला. आसिफ शेख बॉलिंग ट्रॅकवर तर त्याचा सामना फलंदाज प्रणव भोईर. इथे मात्र यॉर्करलँडचा चेंडू पूर्णपणे खोलवर टाकायचा चेंडू आणि फलंदाजाला देखील पूर्णपणे खोलून ठेवताना आपण बघूया आसिफ शेख या चेंडूवर चांगली सुरुवात करताना आपण पाहतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवर निर्धाव हाताळताना आसिफ शेख पाहायला मिळतोय. आसिफ शेख पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप. इथं मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला फ्लिकचा फटका क्षेत्ररक्षक बनेल, प्रेक्षक चेंडू निघून जाईल कोकण रिझनच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. मनकटी फटका प्रणव भोईरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चेंडू बॅट लागतोय सीमाच्या बाहेर पाहायला मिळतोय. शेतकऱ्यांनी त्यांनी डॅशिंग अंदाज आपले अकाउंट ओपन केले आणि या संघाचं अकाउंट देखील 6 ने ओपन होतोय.
17 या लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय मॅकेलेवन संघ मागील पालेवाल संघ आपण पाहतोय सध्या या धावांचा पाठला करताना. इथे कट केलेल्या चेंडूला सुरेख फटका अगदी गोळीच्या वेगाने चेंडू निघून जाईल सीमा पार दणदण करत 4 धावांसाठी. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत ग्रामीण पूल मधील कुक्ष विपक्ष कुक्ष या दोन संघामध्ये आणि त्यानंतर आपण सामना पाहणार आहोत चॅलेंज स्पोर्ट्स विपक्ष तपस्या 11 या दोन संघामध्ये. तपस्या 11 संघाचा संघ नाही आपण देखील टॉस साठी रेडी राहायचा आहे आणि चॅलेंज स्पोर्ट्स संघाचा संघ नाही आपण देखील टॉस साठी रेडी राहायचा आहे. दुसऱ्या फेरीमधील तो सामना पाहायला मिळेल. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूने बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. वापसी करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. आमचे मॅन ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर रफिक कांबेकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील शाहिद प्रेजन एकता ट्रॉफी 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहेत. आसिफ शेख आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म उर्ध स्टंप. इथं मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फटका उंची जास्त लांबी कमी आहे. झेल होण्यासारखी संभावना देखील नव्हती कारण क्षेत्ररक्षक खूप दूर होते. सेफ लँडिंग होते या चेंडूच्या आणि परिणामस्वरूप 2 धावा घेण्याची वेळ देखील फलंदाजांना मिळते. या 2 धावांनी या मॅकेलेवन संघाची धाव संख्या पोहोचली ती या 12 वर. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल ग्रामीण पूल मधील धनशील कुक्ष विपक्ष आईगावदी कुक्ष या दोन संघामध्ये. त्यानंतर सामना आपण पाहणार होता तपस्या 11 विपक्ष चॅलेंज स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. पुन्हा एकदा पण ग्रामीण पूल नंतर सिटी फॉर्मॅट कडे वळणार आहोत. सध्या BC4 सिटी फॉर्मॅट मधील सामना आपण पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये चॅलेंज स्पोर्ट्स संघाने या डिओ 11 संघाला पराभूत केलं होतं. नक्कीच रेहान मुरमकर आपला देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतो. आपलं हार्दिक स्वागत आहे कारण आपण जे सजावट पाहतोय ते सजावट करण्यामध्ये त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आम्हाला लाभलेले आहे. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे आणि मनस्वी धन्यवाद देखील आम्ही व्यक्त करतोय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 12 आपण पाहतोय. दुहेरी अंकामध्ये पिन बाद मॅकेलेवन संघ आपण पाहतोय 17 या लक्ष्याचा पाठला करताना. डॉट चेंडू कैफ आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्यासाठी त्याच्यावर धुरा सोपवले गेलेले आहे. कैफ अन्सारी आपण पाहतोय सध्या दुसरं षटक हाताळताना. तर कैफ अन्सारी याचा सामना करेल फलंदाज श्याम चौधरी. 17 लक्षाचा पाठला करताना मॅकेलेवन संघ. परेश महाजन सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये तर स्कॉलेजचे पंच रमेश रेस सर पाहायला मिळत आहेत. पलटी शॉट केलेला आहे गॅप आणि गॅप मधून चेंडू निघून जाते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. आपण पाहू शकता गॅप खेळलं होतं आणि या पलटी शॉटने चौकार उचल करताना श्याम चौधरी. या चौकाराने संघाची धावसंख्या 16 धावा. 17 धावांचं टार्गेट आहे. टार्गेटचा पाठला करताना मॅकेलेवन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वजोडी मैदानामध्ये श्याम चौधरी आणि या प्रणव भोईर. चॅम्पियन ट्रॉफी मध्ये प्रणव भोईर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. सध्या नॉर्थ स्ट्रीटला आपल्याला पाहायला मिळतोय आणि मॅन ऑफ द सिरीज ठरलेला त्या स्पर्धेमध्ये श्याम चौधरी फेकून देतोय चेंडूला सीमा पार 7 धावांसाठी षटकार.
दरम्यान आमच्या व्यापड्या जर नुकतंच आगमन झालेलं आहे हमजा बलोरे आणि त्यांच्या समेत अब्दुल्ला जवरे यांचं या दोन्ही मान्यवरांचं देखील एकता ट्रॉफी या 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. आणि ड्रायफ्रूटसाठी या महाशक यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. वेलकम, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पाण्याची सुविधा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरवलेली आहे समीर शेख आपलं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची सुविधा पुरवली गेलेली आहे. इथं माझ्या चेंडूला फिरकून दिलेलं आहे. उंचच उंच आणि लांबच लांब, लांब पल्ल्याचा षटकार. श्याम रात्री देखील चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वेगाने वरती आहे आणि धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलकावर 28 धावा. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. सध्या षटकारामध्ये डील करताना आपण बघतोय षटकाराची भाषा बोलताना श्याम चौधरी हा फलंदाज. बिनबाद जिंदाबाद संघाची धावसंख्या 28 आपण पाहतोय. ज्याप्रमाणे फाटलाग करायला हवाय त्याप्रमाणे फाटलाग मॅगेलोन संघाकडून केला जातोय. श्याम चौधरी यांनी आपला गेअर चेंज केलेला आहे. हवाई मार्गाचा वापर करताना तो पाहायला मिळतोय. पलटी शॉट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. या पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. दरम्यान धावसंख्येमध्ये 1 ने देखील भर पडते. पंचांचा इशारा येतोय. इथून वाईटचा इशारा आलेला आहे. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडताना आपण बघतोय धावसंख्या 29 धावा 29. इथे मात्र पलटी शॉट गॅप होता आलेला नाही. कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे आपण बघतोय. तिथे क्षेत्रक्षण सजवलं गेलं होतं. धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळते. ती मॅगी 11 संघाची 29 धावा. 70 या लक्ष्याचा पाठलाग करताना मॅगी 11 संघ आपण पाहतोय. BC4 सिटी फॉर्मॅटमधील सामना आपण बघतोय. मृत्यूचा स्पोर्ट्स विपक्ष मॅगी 11 या 2 संघामध्ये. आणि यानंतर पुन्हा एकदा आपण ग्रामीण पूलकडे बोलणार आहोत. ग्रामीण पूलमधील सामना कुक्ष विपक्ष कुक्ष आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र लॉर्डफुल टच चेंडूला फिरकून दिलेला आहे. बॅकवर्ड स्कोलेकच्या वरून चेंडू निघून जाते सीमा पार. श्याम चौधरीच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. दोन षटकाची समाप्त झालेली आहे. 2 षटकात समाप्तीनंतर मॅगी 11 संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 35 धावा. इथून अजूनही 4 षटकाचा खेळ शेष आहे. दिलशाद शेख यांचं देखील मोस्ट वेलकम. आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील व्यापड्यात राहा. आपला शाहिद खान प्रेझेंट एकता ट्रॉफी 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. शानू शेख आपलं देखील मोस्ट वेलकम. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहू शकता मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पहिल्याच दिवसापासून मान्यवरांची गर्दी आपण पाहतोय. येणारे 24 चेंडूमध्ये इथून बरोबर अजूनही 35 धावांची आवश्यकता. 35 धावा झालेल्या आहेत आणि 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये 35 धावा कुठून काढल्या गेल्या आहेत आणि येणाऱ्या 4 षटकामध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये अजूनही 35 धावांची आवश्यकता. म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये मजर खान आपण बघतोय मॅगी 11 हा संघ. बाबू खान येतोय बॉलिंग ट्रॅकवर. 3ऱ्या षटकातली जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. खरं तर आपण बघतोय जर मॅगी 11 संघाला धावामध्ये आणायचं असेल तर इथून ब्रेक थ्रू मिळवावं लागेल. सलमी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे माता अकोटप्यात चेंडू आणि चेंडूला फिरकावून दिले सीमा पार. पुल पॉवरफुल वंडरफुल आणि चेंडू होतोय सीमाच्या बिलकुल षटकार. बाबू खान याचं षटकाराने स्वागत केलं फलंदाज प्रणव भोईर याने.
चॅम्पियन ट्रॉफीमधील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता प्रणव भुईर आणि त्याच्यासोबत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट श्याम चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कौशल पाटील राहिला होता आणि चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ सध्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे या कटरचा वापर मात्र चेंडू जास्तच कट होतोय. पंचांचा इशारा वाईट येतोय. आव्हान त्याचं वाईट रूपाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या 42-42. इथे मात्र चेंडूला पुन्हा एकदा पाठवलेल्या सीमा पार फोर्सी स्ट्रोक. आणखीन एक षटकार. षटकामध्ये डील करताना आपण बघतो फलंदाज या अगोदर श्याम चौधरी अक्षरशः बरसला होता आणि आता मात्र बरसताना आपण बघतोय प्रणव भोईर हा फलंदाज. पॉइंट रिझर्व मध्ये मौजम पटेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या गोलंदाजीचा प्रेक्षकांना खूपच इंतजार आहे. आपण बघतोय ते गोलंदाजीला येतील का पाहावं लागेल कारण प्रेक्षक त्यांची गोलंदाजी पाहण्यासाठी आलेले आहेत आणि कदाचित मरता क्या न करता ते येऊ देखील शकतात ज्याप्रमाणे हे गोलंदाज मागणे ठरत आहेत. बाबू खान देखील आपण पाहतोय धावा लुटताना. इथे स्ट्रेटरचा फटका स्वतःच्या फाउतरमध्ये नक्कीच पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. पाहूया बाबूच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल का कारण या अगोदर आपण बघितलं तर एक बाबूने BCCला पराभूत केलं. दुसऱ्या बाबूने NCCला देखील या स्पर्धेमधून का अशा गुंडाला लावला आणि हा बाबू काय करेल या बाबूकडून अपेक्षा केली जाते. पाहूया हा बाबू गोलंदाजीला येईल का. इथे माझा फुलटा चेंडू पंचाचा बिमर नोचा इशारा. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मात्र आपण पाहतोय झेल जरी घेतला असता तरी कुठल्या प्रकारचा फरक पडला नसतं. 1+1 अशा 2 धावा धावपैकीमध्ये जोडल्या जातात आणि या संघाची धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 51. फ्रीडचा इशारा पंचाकडून दिला जातोय. मजबूत स्थितीमध्ये सध्या मॅगी 11 संघ पाहायला मिळतोय. इथे मात्र फ्रीटवर विकेट खेळलेला आहे आणि चेंडू निघून जाईल गॅप मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. पूर्णपणे पाडत जड आपण बघतो मॅगी 11 संघाचा पूर्णपणे सामना झुकलेला आहे मॅगी 11 संघाच्या बाजूने कारण इथून आपण बघितलं तर केवळ 15 धावांची आवश्यकता आहे मॅगी 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 10 गडी अजूनही शेष आहेत. पहिली जोडी मैदानामध्ये सलामीची आपण बघतोय प्रणव भोईर आणि श्याम चौधरी यांच्यामध्ये वेगवान भागीदारी देखील पाहायला मिळते. इथे मात्र चेंडूला दे घुमा के चेंडू निघून जाईल सीमा पार. आणखीन एक षटकार. दोन्ही बाजूने आपण बघतोय आक्रमण पाहायला मिळते. दोन्ही बाजूने फिटाई केली जाते. एक तरफ कुहा तर दूसरी तरफ खाई. गेंदबाज करे तो क्या करे. दोनों तरफ से हो रे पिटाई. दोन्ही बाजूने मात्र पिटाई आपल्याला पाहायला मिळते कारण दोन्ही फलंदाज अक्षरशः तुटून पडलेत. आपण बघतोय प्रणव 35 या धावसंख्येवर खेळतोय तर दुसऱ्या बाजूला श्याम चौधरी 23 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. हो 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 या उडाया. हा चेंडू निघून जातोय. आणखीन एक षटकार. उडायावर बढिया उडाया. पूर्णपणे षटकारीने आता मात्र आपण पाहतोय हवा गोल केलेली आहे सामन्याची फलंदाज प्रणव भोईरानी आणि आता मात्र आपण पाहतोय समीकरण अतिशय सोपं झालेलं आहे. 41 धावसंख्येवर प्रणव भोईरा सध्या फलंदाजी करतोय. वाहिद चिखलेकर साहेबांच्या दरम्यान आगमन होते आमच्या व्यायाम आणि त्यांचं देखील एकता ट्रॉफी 2023 मध्ये हार्दिक स्वागत आहे. केवळ इथून 3 धावांची आवश्यकता आहे मॅगी 11 संघाला. विजयाच्या उंबाट्यावर हा संघ असं म्हटलं तर आता वागवा ठरणार नाही. पूर्णपणे पकड मजबूत मॅगी 11 संघाच्या या सामन्यावर पाहायला मिळते. आणि या सर्वात महागडं षटक इथे आपण बघतोय बाबू खान याचं कारण या षटकामध्ये त्यांनी 32 धावा खर्च केलेल्या आहेत. केवळ 3 धावांची आवश्यकता आहे. इथून 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 3 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी मॅगी 11 संघाला.
यानंतरच्या दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे. वाईटचा इशारा आव्हान देतो आणि केवळ 2 धावांनी दूर मॅगी लेव्हन संघ. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल धनुष्यलन कुक्षे विपक्ष आईगावती कुक्षे या दोन संघामध्ये. हा सामना संपल्यानंतर लगेच धनुष्यलन कुक्षे संघाने क्षेत्रक्षण स्वीकारलेले आपल्याला क्षेत्रक्षण लगेच सजवायचं आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करताचा स्कोर इज लेवल आणि केवळ एका धावेची आता मात्र मॅगी लेव्हन संघाला आवश्यकता आहे. स्कोर इज लेवल आपण पाहतोय, केवळ एका धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. विजय फटका हुक आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार. विजय चौकार, विजय संपादन केलेला आहे मॅगी लेव्हन संघाने. अभिनंदन मॅगी लेव्हन, अभिनंदन संघनायक हिमांशू पाटील, अलिमकर एक्सप्रेस यांना हॅडलक मृत्यूच्या स्पोर्ट्स. तर मॅन ऑफ द मॅच कडे पण ओले आहे आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ज्यांनी सलामीला येऊन 45 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे तो प्रणव भोईर ठरला आहे या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. प्रणव भोईर इज द मॅन ऑफ द मॅच. प्रणव भोईर आपण या आपणास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. शानू शेख साहेब त्यांच्या समेत रफिक कांबेकर आणि त्यांच्या समेत अब्दुल्ला जवरे आणि हमजा बलेरी यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅचचे हे पारितोषिक देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच स्वरूपामध्ये आकर्षक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. अली हरफत हरे या प्रेझेंटेशन बॉक्स आपण पाहतोय आणि या प्रेझेंटेशन बॉक्समधून हे पारितोषिक दिले जाते. प्रणव भोईर ठरला आहे या सामन्यात प्रणव भोईर आपण या आपणास हे पारितोषिक दिले जाते. सर्वप्रथम आपण गिफ्ट हॅम्पर देत आहोत हे आपण पाहू शकता. त्यानंतर आणखीन एक गिफ्ट हॅम्पर आपण देणार आहोत. आमच्या मान्यवरांचे शुभ असते हे गिफ्ट हॅम्पर मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये दिलं जाते आणि या आणखीन एक गिफ्ट आपण पाहतोय ते देखील इथून दिलं जात आहे. आणि त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी जे आम्हाला धनंजय गवळी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले हे आपण पाहू शकता. प्रणव आपण थांबायचं आहे. प्रणव आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकवलं आहे. खरं तर चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ तुमचा संघ राहिलेला आहे आणि त्या स्पर्धेमध्ये देखील तू बेस्ट बॅटर हे पारितोषिक पटकवलं होतं. खरं तर तिन्ही पारितोषिक आहे तुमच्याच संघाची नावे पाहायला मिळली होती कारण बेस्ट बॅटर टू ठरला होता. श्याम चौधरी प्लेअर टुर्नामेंट ठरला होता आणि कौशल पाटील बेस्ट बॉलर ठरला होता. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकवलं आहे. अतिशय उत्कृष्ट इनिंग तू पेश केले आहे. कसं वाटतं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेतल्यानंतर? खूप छान वाटतं सर. नाईटची स्पर्धा होती सर, स्कोर पण त्यांचा चांगला दिला. श्यामदा बोला का स्टार्ट चांगला करू आपण मॅच विन होऊ. क्या बात आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक तू कोणाला डेडिकेट करशील? पुऱ्या टीमला सर. पुऱ्या टीमला. हा होता प्रणव भोईर आपण पाहतोय जो मॅन ऑफ द मॅचचा मानकं ठरला आहे. मी घेऊन जातो प्रेझेंटेशन बॉक्समधून सर्व आमच्या कॉम बॉक्समध्ये. बॅक टू कॉम बॉक्स समीर ठाकरे यांना मजर खान. थैंक यू सुभाष धुमाल सर. तो एक बार फिर से ग्रामीण फॉर्मेट की शुरुआत अब यहाँ पर होने जा रही है. पिछले 2 मैचेस जो रहे हैं वो BC4 फॉर्मेट के मैचेस रहे, भिवंडी सिटी के मैचेस रहे जिसमें चैलेंज स्पोर्ट्स और मैगी 11 ने जीत प्राप्त की है.